आता बातमी आहे अभिजित दिपके यांनी केलेल्या खळबळजनक दाव्याची। भाजप प्रवेशासाठी भाजप आणि संघाकडनं मला धमकी आल्याचा आरोप सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी केलाय। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। तर काहीही झालं तरी मी भाजपमध्ये जाणार नाही अशी आक्रमक भूमिका अभिजित दिपकेंनी घेतली आहे। त्यांचे ऑफर आले तुम्हाला? किती ऑफर आले? मी जाणार नाही भाजपमध्ये। मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो। तुम्हाला ऑफर आली? चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू, आम्ही गोळ्या घालू। ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे, ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही। हे त्यांचं प्रेम हेच आहे। आई बाबांनाही चालू होतं, पण एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी। तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। म्हणजे काय करताय तुम्ही?